आज आपण बनवतो आहे कैरीची कढी। त्यासाठी कैरी स्वच्छ धुवून घेतली। आता त्याला पुसून घेऊया। आता याचा देठ काढायचा आणि नंतर सोलून घ्यायची। आता याचे तुकडे करायचे। एवढे छोटे करायला पाहिजे असं काय नाही आहे, कारण हे कुकरला उकडायचे आहेत ना। हे एक कैरीचे एवढे झाले तुकडे, पण आम्हाला 4 माणसांनाच कढी करायची आहे ना, मग ह्याचे अर्धेच घेऊया। कैरीच्या थोडं वर पाणी येईल एवढं पाणी घ्यायचं आणि आता त्याच्यात 3 शिट्या करायच्या। शिट्या होईपर्यंत आता वाटप काढूया। 1 कवड ओलं खोबरं, अर्धा कांदा, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा धने, जिरं छोटा चमचा, 2 हिरव्या मिरच्या ह्या हातानेच अशा बारीक करून टाकल्या, 1 छोटा चमचा हळद, थोडी कोथिंबीर। ही उकडलेली कैरी आहे ना, पूर्ण नाही घ्यायची, थोडीच घ्यायची। हे वाटपामध्ये आपल्याला नंतर घालायची आहे। हे वाटप आधी सुकंच वाटायचं। आता याच्यामध्ये कैरी घालायची। आता थोडंसं पाणी घालायचं। परत हे जरा मिक्सरला फिरून घ्यायचं। झालं कढीचं वाटप तयार। आता आपण कढीला फोडणी देऊया। त्यासाठी 4 चमचे तेल टाकलं आणि मोहरी टाकली, 5-6 लसणीच्या पाकळ्या टाकल्या, कढीपत्ता टाकायचा। आता वाटप घालायचं। आता एक कैरीचं पाणी घालायचं त्याच्यात। आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन ते घालायचं। जरा असं ढवळायचं, असं चवीपुरतं मीठ टाकायचं। आता आपल्याला जर असं पातळ वाटलं ना, तर जरासं तांदळाचं पीठ घालायचं। त्याच्यामध्ये जरासं तांदळाच्या पिठात पाणी घालायचं, ढवळायचं चांगलं आणि घालायचं। पण पीठ घातल्यावर ना फुटायला द्यायची नाही, ढवळत बसायची। हे पीठ ना कढीला कड आल्याच्या नंतरच घालायचं। आता शेवटी कोथिंबीर घालायची। झाली कढी तयार।